मी प्रिया तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत आपली शेती बघायला। चला तर मग जाऊया आपल्या शेतावर। गवतामधून मला व्यवस्थित चालता येत नसल्यामुळे मी आईंना म्हटलं की तुम्ही पुढे चला। माळरानावर छान अशी गोंड्याची फुले बहरली होती। छोटी फुलपाखरे आणि चतुर जणूगाई त्यांच्याच खेळात रमली होती। इकडे मधमाशी गोंड्याच्या फुलातून मध जमा करण्यात गुंग झाली होती। शेताच्या वाटेवर धामण जातीचा सर्प क्षणभर विसावला होता। जून महिन्यामध्ये लावलेले भाताचे रोपे आज चांगलीच मोठे झाले आहेत। भाताच्या फुलाचा सुगंध सगळीकडे दरवळला आहे। आईंनी शेतामध्ये जाऊन पिकाची पाहणी केली। त्यानंतर लवंग, जायफळ, वेलची ही मसाल्याची रोपे कशी आहेत हे सुद्धा पाहिले। आई बाबांनी ही रोपे दापोलीच्या कृषी विद्यापीठातून आणली होती। चला तर मग मी तुम्हाला आपल्या शेतावरील केळीचे रोपे दाखवते। बघू शकता हे लाल केळीचं रोपट आहे। याची साल ही साधारणतः लालसर आणि जांभळ्या रंगाची असते। याच्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन B6 आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते। याची शेती ही जास्त प्रमाणात साऊथ इंडियामध्ये केली जाते आणि याचं फळ कसं असतं हे मी तुम्हाला खाली फोटो दिलेलाच आहे, त्यात तुम्ही बघू शकता। ते फळ साधारण केळ्यापेक्षा थोडं लहान असतं। अशी 20 लाल केळीची रोपटे आपण आपल्या शेतावरती लागवड केलेली आहे। ही वेलची केळी आहे। वेलची केळी ही केळ्यांमध्ये छोटी जात असून तिला वेलदोड्यांच्या कणाप्रमाणे काळे कण असतात, त्याच्यामुळे तिला वेलची केळी असे म्हटले। या केळीमध्ये सुद्धा कॅल्शियम खूप असते, त्याच्यामुळे पचनशक्ती आपली सुधारते आणि हिच्यामध्ये पोटॅशियम पण भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा सुधारते। वेलची केळ्याची फळं कशी असतात हे तुम्हाला खाली फोटोमध्ये दाखवलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता। साधारण केळी आहेत जे आपल्या मार्केटमध्ये सुद्धा सहज अवेलेबल असतात आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्याचा भरपूर प्रमाणात वापर करतो। ही आणि शरीरासाठी पण चांगली असते। आपल्या शेतावरच्या बांधावरती हळदीचं छान असं फूल उमललेलं आहे। तर ही आहे काळी मिरीची वेल। तुम्ही बघू शकता माझ्या मागे जांभळीची झाडं आहेत। साधारणतः 10 ते 12 अशी जांभळीची झाडं असतील आपल्याकडे। तर उन्हाळ्यात सुद्धा त्यांचं चांगलं उत्पन्न होतं। याची फळे चविष्ट आणि मोठ्या आकाराची असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये याचा चांगला भाव मिळतो आणि चांगल्या प्रकारे विकली जातात। केशर जातीच्या आंब्याचं झाड आहे, ज्याला उन्हाळ्यात खूप चांगल्या प्रमाणात पीक येतं आणि याची फळे सुद्धा खूप गोड आणि चविष्ट लागतात। घरी जाताना आईंनी दीपू आणि लक्ष्मीसाठी थोडं गवत घेतलं। यांची ओळख मी तुम्हाला थोड्याच वेळात करून देते।
आणि गवत घेऊन निघालो आम्ही आमच्या घरच्या वाटेवर. तर ही आहे आमची गोंडस लक्ष्मी. हिला सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हिला 4 कान आहेत. मी लक्ष्मी. आणि हा आहे आमचा दीपू. तर तुम्हाला आपली शेती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.